माणूस म्हटलं की कधीतरी काहीतरी खायची इच्छा होते. आज मला इडलीच खावीशी वाटत होती. त्यामुळे 4 वाट्या तांदूळ, 2 वाट्या उडीद डाळ व 1 चमचा मेथ्या छान स्वच्छ धुवून 2-3 पाण्याने भिजत घातले आणि संध्याकाळी मस्त मिक्सरवर वाटून घेतले. सकाळी पाहू शकता तुम्ही आपलं पीठ किती छान फुललं आहे. आता यात चवीपुरतं मीठ घातलं आहे आणि इडली पात्राला तेल लावून मस्त इडल्या करून घेतल्यात. जर तुम्हाला नक्की व्हिडिओ आवडला असेल तर एक सबस्क्राईब करत जावा आणि एक लाईक पण करत जावा. आता तुम्ही पाहू शकता इडल्या आपल्या छान मस्त झाल्यात. आता चटणीसाठी 10-12 हिरव्या मिरच्या, ह्या तिखट नाहीत, तिखट असल्या की थोड्या कमी घ्यायच्या. फुटाण्याची डाळ, खोबरं, लसूण, कोथिंबीर, कढीपाला पण ताजा ताजा आणला आहे. छान तेलावर तळून घ्यायच्या म्हणजे ह्याचा कच्चेपणा कमी होतो. आणि मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे. त्यात साखर, मीठ घालून छान पाणी घालून चटणी वाटून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता आपली चटणी मस्त वाटून तयार झाली. यात शेंगदाणे पण तुम्ही घालू शकता, पण मी नाही घातले. आता फोडणीला मोहरी तडतडली की थोडंसं हिंग, जिरे, कढीपत्ता, छान खमंग, एक लाल मिरची सुकी असेल तर तीही घालायची. आणि चटणीवरच मी हळद घालून घेतली, त्यावरच ही फोडणी ओतायची. आणि इथं तुम्ही ज्या वेळेस आपण खायला घेतो तेव्हा त्यात दही घालायचं. आता इथं सांबारची तयारी करून घेतली आहे. इथं मुलाचा डब्बा पण भरून झाला आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.